आता तुमचा प्रश्न ऐकल्यानंतर मला बालकवीची आठवण झाली. बालकवी त्यांच्या कवितेत म्हणतात की आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे. आमची बहीण दिल्लीत आणि आम्ही गल्लीत, एक दिल्ली ते गल्ली एक समन्वय. त्यांच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नेमणूक झाल्यामुळे एक दिल्ली ते गल्ली आमचा एक समन्वय तयार झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने आम्हाला हा इतका आनंद होतोय. आणि भारतीय जनता पार्टी अशी एकमेव पार्टी किंवा एकमेव असा पक्ष आहे का जो खऱ्या अर्थाने कार्यकर्ता जो काम करतो त्या काम करणाऱ्याची दखल घेणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष. राष्ट्रीय उपाध्यक्षपदी आमच्या नाशिक जिल्ह्याच्या नेत्या सौ भारताई पवार यांना जी जबाबदारी दिली ते सक्षमपणे पेलतील अशी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे. त्यांचे मनपूर्वक कळवणशेरातर्फे हार्दिक अभिनंदन. भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष ताईंची जी नियुक्ती केली पक्षाने त्याबद्दल आमचं मनात आणि आमच्या तालुक्यात ताईंबद्दल जे प्रेम आहे ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. एवढंच बोलायचं. सेंट्रलमध्ये भारतीताईंची राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली, या नियुक्तीचा आमच्या भारतीय जनता पार्टी कळवण तालुक्याच्या वतीने खूप आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि सर्व कार्यकर्त्यांमध्ये आनंद आहे. आज आम्ही सर्व एक संघ आहोत. आज आमच्यामध्ये नवीन ऊर्जा आली आहे, हेच आज मी उद्या बोलू शकतो. भगवतीच्या चरणी आज सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं. आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी या भारत मातेचा जयकारा कायम राहावा आणि या समाजसेवेतनं आमचं काम सगळ्यांच्यासाठी उपयोगी यावं यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जेव्हा काम करतो तेव्हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे की एवढ्या मोठ्या पदावर किंवा एवढी मोठी जबाबदारी आज नेतृत्वाने आमच्यावर दिली. मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं मनपूर्वक आभारही व्यक्त करते आणि कायम त्यांनी आम्हाला काम करण्याची जी प्रेरणा दिली आहे की सगळ्यांच्यासाठी, सगळ्यांसोबत सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास यासाठी नेहमीच विकसित भारताचा संकल्प घेऊन त्यांनी जे काम सुरू केलं आहे नक्कीच त्याच्यामध्ये कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळे काम करतो. आदरणीय देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा हे देखील वेळोवेळी मार्गदर्शन करतात. आमच्या पक्षाचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी नवीन साहेब यांचे मी मनपूर्वक आभार मानते की कार्यकर्त्याला काम करण्यासाठी सतत त्यांचं एक मार्गदर्शन असतं. आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करते की राज्यात देखील काम करण्यासाठी त्यांनी संघटनेच्या माध्यमातून कायम बळ दिलं, कायम मार्गदर्शन केलं. आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष रविदादा चव्हाण यांनी देखील कायम एक सतत ऊर्जा दिली. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्ता बेस पक्ष आहे. कार्यकर्ता हा पिलर आहे आणि जेव्हा एवढा मोठा पक्ष वेगवेगळ्या भागात मोठा व्याप म्हणजे भारत हा इतका मोठा आहे आणि आज कानाकोपऱ्यात गेलं, भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलं तिथला आमचा कोणीतरी कार्यकर्ता भेटतो, कुठल्या तरी मंडळाचा अध्यक्ष भेटतो, बूथचा प्रमुख भेटतो. प्रचंड आनंद होतो की आमच्या परिवारातलं कोणीतरी आमच्याबरोबर इथे देखील आहे. मला असं वाटतं की ही एक सगळ्यात चांगली माझ्यासाठी मी म्हणेल की खूप मोठी संधी मला ह्या माध्यमातून काम करण्याची मिळाली. मी मनपूर्वक आभार मानते आणि माझ्या भारतीय जनता पक्षाचं काम करण्यासाठी मी नक्कीच कुठे कमी पडणार नाही. आई भगवती चरणी सुद्धा आज मी हीच प्रार्थना केली की माझ्या ह्या भारताचं, विकसित भारताचं असंच पुढे पुढे प्रगती होऊ दे. आणि जिथे आमचे आदिवासी समाजाचे मुख्यमंत्री आहेत, मंत्री आहेत आणि सगळ्यात आमचं भाग्य म्हणजे आज देशाच्या सर्वोच्च पदावर आमच्या महामहिम द्रौपदी मुर्मूजी जेव्हा काम करतात त्यांना बघतो आम्ही. मला असं वाटतं की आमच्या आदिवासी बांधवांसाठी तो अक्षरशः आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. विरोधक नेहमीच या बाबतीत कुठेतरी दिशाभूल करतात, परंतु इतिहास बघितला भारतीय जनता पक्षाचं जेव्हा जेव्हा सरकार आलं, जेव्हा स्वर्गीय अटलजी पंतप्रधान होते तेव्हा केंद्रात सुद्धा वेगळं मंत्रालय आदिवासी विभागाचं झालं. आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये जेव्हा वेगवेगळ्या शाळांचा विकास असेल, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलचा विस्तार असेल, वेगवेगळ्या भागातली तिथे बजेटची जर विचार केला तर तो बजेट आज जवळपास तिप्पट झालेला आहे. म्हणजे 14 पूर्वीचा आणि आत्ताचा जर बजेटचा डेटा बघितला तर नक्कीच आदिवासी भागामध्ये तो वाढलेलाच आहे. आजही सिकल सेल ॲनिमियासारखा मोठा एक
प्रत्येक राज्याला टास्क दिलेला आहे, त्या माध्यमातून देखील त्या विषयावर काम चालू आहे. असे अनेक प्रश्न आहेत की जे आदिवासी बांधवांच्या वेगवेगळ्या भागांमध्ये करणे चालू आहे, परंतु कुठेतरी विरोधक मात्र या बाबतीत दिशाभूल करतात आणि मला दुर्दैवाने म्हणावं लागतं की आमचे आदिवासी देखील या कधी या भूलथापांना बळी पडतात. मी आपल्या माध्यमातून विनंती करेन, जे सरकार चांगलं काम करतं, जे सरकार बळ देतं, आपल्या प्रश्नांना अडचणींना सोडवण्यासाठी अनेक योजना घेऊन येतं, त्याच्यावर काम करतं, त्या सरकारच्या पाठीशी भक्कम राहावं एवढंच मी इथे विनंती करेल. आणि भारतीय जनताचा आमच्या पक्षाचा कार्यकर्ता हा प्रत्येक ठिकाणी जाऊन ते काम करण्यासाठी सदैव तत्पर असतो. मी एवढंच म्हणेन की आज एक आदिवासी कन्या म्हणून या भागातनं पहिली महिला खासदार म्हणूनही आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिले होते. आताही काम करत असताना आनंद होतो की आमच्या समाजाचा हा सन्मान आहे, माझ्या जिल्ह्याचा, माझ्या महाराष्ट्राची कन्या म्हणून मला प्रचंड अभिमान आणि आनंद आहे की आमचा सन्मान झाला आहे. आणि जेव्हा मी खासदार होते तेव्हा देखील आरोग्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली, केंद्रातलं आदिवासी मंत्रालयाची राज्यमंत्री म्हणून देखील माननीय पंतप्रधान मोदीजींनी ती संधी दिली होती. मला असं वाटतं की काम करत राहणं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ते पोहोचवणं यासाठी आम्ही कार्यकर्ता म्हणून सदैव काम करतो आणि सर्वांना बरोबर घेऊन आम्ही काम करत राहणार. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आज देश पुढे जातोय. कदाचित विरोधकांना हे बघवत नाही आणि विरोधक आणि खास करून राहुल गांधींचा जर तुम्ही थोडा प्रवास बघितला तर परदेशात जाऊन ह्या देशाचं, आपल्या मातृभूमीचं बदनामी करणं, आक्षेपार्ह बोलणं हे आम्हाला प्रचंड दुःख देणार आहे. एक राष्ट्रभक्तीच्या भावना घेऊन आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा कुठेतरी राष्ट्रप्रती इतका विरोध आणि चुकीचं बोलणारे जेव्हा विरोधी आम्ही बघतो तेव्हा मनाला कधी वाईटही वाटतं. परंतु मी परत एकदा सांगेन, या देशाच्या भारतीय जनता पार्टीच्या देशाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी ताईंची जी नेमणूक झालेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभारही मानतो आणि स्वागतही करतो. त्यांचं जर पाहिलं, माननीय कैलासवासी विटी पवार साहेबांच्या स्नुषा म्हणून त्यांना जो राजकीय वारसा मिळालेला आहे आणि जो राजकीय त्यांना अनुभव आहे तो अनुभव जमा धरून आणि माजी केंद्रीय मंत्री हा प्रदीर्घ आणि जबरदस्त असा अनुभव लक्षात घेऊन आणि एक जबाबदारीने त्या मंत्रिपदाचं कामकाज केल्यामुळे त्यांना या पक्ष संघटनेची जबाबदारी पक्षाने दिलेली आहे. ते काम त्यांनी उत्कृष्टपणे ते सांभाळतील, अगदी यशस्वी धोरणात ते पुढे नेतील. त्यांच्या वाटचालीस मी माझ्या निवाणे गावाच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो. आमच्यातला आनंद, आमचा बूथ प्रमुख असेल, आमचा मंडलाध्यक्ष असेल, आमचा शक्ती केंद्र प्रमुख असेल, आमच्यातला कोणीही अगदी छोट्या वाड्यापाड्यांवर, वस्त्यांवर काम करतो तर ती एक ताकद आम्हाला असते. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत, हीच आमची ओळख आहे. मला असं वाटतं ती ओळख आम्हाला खूप मोठं बळ देते आणि हा पक्ष आमच्या कार्यकर्त्यांच्या विस्तारावर सतत पुढे जातो आणि त्याच बळावर आम्ही अनेक राज्यांमध्ये जेव्हा प्रवास करतो, जेव्हा निवडणुका जिंकतो तेव्हा विरोधक कुठेतरी वेगळा प्रचार करतात, पण तिथला आमचा बूथवरचा कार्यकर्ता प्रचंड काम करतो, मेहनत घेतो, त्या बळावर त्या निवडणुका जिंकतात. आणि म्हणून मला असं वाटतं आज देखील माझ्या मतदारसंघामध्ये आम्हाला प्रचंड सगळ्यांना आनंद झाला की एक खूप चांगली आमच्या महाराष्ट्राची, आमच्या जिल्ह्याची, आमच्या भागातली एक चांगली आम्हाला कामाची या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून काम करण्याची एक जबाबदारी. धन्यवाद. 26 रोजी आम्ही भारतीताईंच्या समवेत Every setback's a lesson, every scar a story. In the tapestry of life, there's देशाच्या भारतीय जनता पार्टीच्या देशाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ताईंची जी नेमणूक झालेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभारही मानतो आणि स्वागतही करतो. त्यांचं जर पाहिलं, माननीय कैलासवासी विटी पवार साहेबांच्या स्नुषा म्हणून त्यांना जो राजकीय वारसा मिळालेला आहे आणि जो राजकीय त्यांना अनुभव आहे तो अनुभव जमा धरून आणि माजी केंद्रीय मंत्री जबरदस्त असा अनुभव लक्षात घेऊन आणि जबाबदारीने